जाणून नेनते करी माझे मन, जाणून नेनते करी माझे मन, तुझे प्रेम खून देऊन या. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जीवी जळा आत पद्मपत्र. ऐकोनी न ऐके निंदास्तु ते काने, जैसा का उन्मनी योगी राज. देखून न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नाची या सृष्टी चैल्या जेवी. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. तुका मने ऐसे झालिया वाचून, तुका मने ऐसे झालिया वाचून, करणे तोसीन वाटत से. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जडा आत पद्मपत्र. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या. आदित्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा आदित्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगननिहित पानिमण्डनं मण्डनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. योऽन्तःप्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, मजा लागलो निज चलना. अहो स्वामी तुकया देवा, सेवक झालो, तुझ्या लागलो निज चरणा.
स्वरूपिणी वासरपीठ निलाय सरस्वते नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जाणून नेनते करी माझे मन तुझी प्रेम खून देऊनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके रेडीवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 5 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून विनंती सादर करतायत मागणी मागतायत विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने मनुसराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने हरिभक्त पारायण गुरुवर्य बहुरूपी बाबा वाघमोडे बाबा तसेच 108 शिवगिरीजी महाराज श्री हरिभक्त पारायण राजू बाबा कपिल मुनी आश्रम तसेच वैकुंठवासी रखमाजी बाबा तसेच हरिभक्त पारायण यांच्या आशीर्वादाने नेतृत्वाने श्री हरिभक्त पारायण रंगनाथ महाराज हालटे या सकल संतांच्या साधू संत महात्म्यांच्या महाराजांच्या नेतृत्वाने मार्गदर्शनाने कृपा आशीर्वादाने आपले या श्री क्षेत्र कातरवाडी गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही 7व्या क्रमांकाची मागणीपर कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात खरं तर कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे रंगदेवता आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यात मला वाटतं सुंदर ज्यांनी पंचपदी गायली हरिभक्त पारायण ज्यांच्या आवाजात अगदी गोडवा आहे आमचे परममित्र अंबादास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच ज्यांचा आकाशासारखा उंच आवाज आहे असे आमचे आकाश महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या आवाजामध्ये अगदी कोमलता आहे असे अमोल महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी मला वाटतं या ठिकाणी आमचे काकाश्री आमचे जालिंदर महाराज सुद्धा उपस्थित आहेत हरिभक्त पारायण आमचे मृदुंग सम्राट 7 दिवस ज्यांची उपस्थिती होती आणि त्यांचे सगळेच विद्यार्थी वर्ग आमचे अर्जुन महाराज उपस्थित आहेत हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्त पारायण विजय महाराज सुद्धा उपस्थित आहेत आदी करून सगळेच टाळकरी मंडळी बालगोपाल मंडळी आमचे सगळे तरुण बांधव मित्र मंडळी विनयकरी बाबा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे हां वा वा आणि या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या हातात विशेष गोडवा आहे नुसता विशेष हातात गोडवा नाही बरं दादांचा स्वभावही गोड आहे असे गोड व्यक्तिमत्व आमचे सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्त पारायण आमचे परममित्र दत्तू महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदी करून सगळेच महाराज मंडळी ज्यांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करत आहात भानुदास महाराज ह्या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या कृपा आशीर्वादाने खरं तर हा परमार्थ चालतो खरं ऐकलं महाराज अगदी नित्य नियमाने म्हणजे परमार्थ कसा केला पाहिजे हे ज्यांच्याकडून शिकलं पाहिजे ज्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे झालटे महाराज खरं तर एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये मला कीर्तन मिळावं आहे का हे जंगल मे मंगल आणि हे खरंच महाराज हे खरंच वातावरण झालंय बरं पूर्वजन्मी सुकृते थोर केली ते मजा आजी फळाशी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संताशी या ठिकाणी आमचे सगळेच महाराज मंडळी वारकरी मंडळी उपस्थित आहेत आणि सगळ्यात खरं तर जोरात वातावरण ज्यांच्यामुळे झालं अगदी प्रतिकूल अवस्थेत या कोंडाटमध्ये एवढा साऊंड म्हणजे प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे होतं आमचे शंकरदादांच्या साऊंड लावण्याच्या बाबतीत हात नाही धरायचा मग पाय धरायचे असे गोड साऊंड सिस्टम लावणारे आमचे परममित्र शंकरदादा हे ठिकाणी उपस्थित आहेत तसे आमचे परममित्र वंजारवाडीकर बरं का यांचासुद्धा साऊंड अगदी खूप फेमस आहे महाराज तर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे खरं तर शंकरदादांच्या माध्यमातूनच खरं या सेवेचा योग आला ऐका आजची ही मला वाटतं वेळ 1 तास शिल्लक राहिली आपल्या नियमाप्रमाणे ठरला तर 7व्या क्रमांकाची कीर्तन सेवा आहे त्याच अनुषंगाने मी अभंग सुद्धा निवडले लक्षपूर्वक चिंतन ऐका
या अभंगातून तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून मागणी मागतायत, विनंती करतायत, ऐकाकडे हो. खरं तर तुकोबारायांचं जीवनच अलौकिक. तुकोबाराय महाराज योग्य परमार्थ करणारे, तुकोबाराय महाराज म्हणजे खरे परमार्थ करणारे. एक सांगतो मी तुम्हाला, तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिखाऊपणाने परमार्थच नव्हता महाराज. आपल्याला आवडेल अशी साधना करण्यापेक्षा देवाला कशी साधना आवडेल, कसा परमार्थ आवडेल अशी साधना तुकोबारायांची होती. त्याचा परिणाम, त्याचं फळ तुकोबारायांना प्राप्त झालं. ते फळ म्हणजे कोणतं, तर तुकोबारायांना जे फळ प्राप्त झालं योग्य परमार्थाचं, ते फळ म्हणजे आनंद. ऐकताय ना? एक सांगू तुम्हाला, आपण सहजच परमार्थ करतो महाराज मंडळी, सहज परमार्थ करतो, फारसा कसोटीने परमार्थ नाही. प्रामाणिकपणे मी तरी कबुली देतो, तरी सुद्धा आपल्याला परमार्थ करत असताना आनंद मिळतो. मिळतो का नाही बाबा? आपण सहज परमार्थ करतो तरी सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. आणि तुकोबारायांचा जर एवढा उंच कोटीचा परमार्थ असेल तर नाही त्या आनंदाशी जोडा असंच म्हणावं लागेल ना. खूप आनंद तुकोबारायांच्या जीवनामध्ये. आणि मला वाटतं तुकोबारायांना परमार्थ करत असताना आनंद मिळाला यात नवल नाही. पण वारकरी संप्रदायाची जेवढी काही संत मंडळी, सगळ्या संतांनी परमार्थ केला आणि सगळ्या संतांना परमार्थाचं फल जे प्राप्त झालं ते म्हणजे आनंदच. बघा तुम्ही, ज्यांचा अभंग निवडलाय तुकोबारायांचा, तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबाराय. निळोबाराय म्हणतात, मी परमार्थ केला, माझ्या जीवनामध्ये मला जो आनंद मिळाला ना, ती वेळ धन्य 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 ही आनंदाची सापडली वेळ. परमार्थ केला, मला तर एवढा आनंद, जो आनंद मिळाला ती वेळच धन्य. सगळ्या संतांचे प्रमाण बघूया आपण. ज्ञानोबाराय म्हणतात, मी परमार्थ केला, माझ्या जीवनात तर आताही आनंद, बाहेरही आनंद. आनंद रे आजी आनंद रे, सबाय अभ्यंतरी अवगा परमार्थ केला मी, माझ्या जीवनामध्ये आताही आनंद, बाहेरही आनंद. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणतात, अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. नाथ महाराज तर म्हणतात, मला तर त्रैलोक्यच आनंदाचं. एवढंच नाही, तुकोबारायांचं प्रमाण बघा. तुकोबाराय म्हणतात, मी परमार्थ केला, मला तर एवढा आनंद, आनंद खोंदा सुखा
परमार्थ केला माझ्या जीवनात तर एवढा आनंद, मागेही आनंद आणि पुढेही आनंद. मागे पुढे म्हणण्याचा अर्थ काय होतो ऐका. म्हणजे भूतकाळही आनंदाचा आणि भविष्यकाळही आनंदाचा. भूतकाळ आनंदाचा, भविष्यकाळ आनंदाचा यात नवल नाही. तुकोबाराही म्हणतात वर्तमान काळात तर एवढा आनंद, मी आंघोळ सुद्धा आनंदाची केली. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. एवढंच नाही, पुराला आनंदाचा, पुराला आनंदाचा लाटा, उसळती प्रेमाचा लाटा, उसळती सांगू तुम्हाला, एक सांगतो. आपण हे प्रमाण म्हटले तरी आपल्याला आनंद मिळतो. हे प्रमाण ज्यांच्या मुखातून निघाले त्यांना किती आनंद असेल हे सुद्धा चित्र उभं करण्यासारखं आहे महाराज. इतका आनंद महाराज, त्याचं कारण काय? योग्य परमार्थ केला म्हणून. आणि परमार्थ हा योग्यच असला पाहिजे. बरं कात्रवाडीकर, परमार्थ हा दिखाऊपणाचा नाहीच. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नको बर पंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. भाव तत्वानं, प्रेम तत्वानं देवावर प्रेम केलं पाहिजे महाराज. परमार्थ केला पाहिजे. परमार्थ हा तनमन धनाचाच आहे महाराज. मनानेच केलं पाहिजे म्हणून भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला सांगतात, तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. मला पहिल्यांदा मन अर्पण कर, बुद्धी अर्पण कर, सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. तन मन धनानेच परमार्थ केला पाहिजे. पण काय करावं, आपलं हे मन एक मिनिट सुद्धा कीर्तनात शांत बसत नाही. हे मन कीर्तनात व्हॉट्सअप सुद्धा चेक करत राहतो. हे मन कीर्तन बसला अमोल दादा तरी घरच्या कुलपाला झटका मारतं. कुलूप लावलं गडी जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता. बहुत चंचल जगन, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल जगन, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. वा वा, सुंदर प्रमाण मिळेल. हे मन एवढं चंचल आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. हे मन 9 ते 11 कीर्तन असलं ठीक आहे, पण 7 ते 9 कीर्तन असलं तरी पाय लांबवतो हे मन. मावशी, ओ मावशी, तुम्ही तिघं मावशी लक्ष द्या. तुमचं लक्ष नाही माझ्याकडे, पण माझं लक्ष तुमच्याकडे चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, मनाचा विषय चालू आहे महाराज. परमार्थ हा दिखावपणाचा नाही. तन मन धनाने परमार्थ करावा लागतो. पण आपलं हे मन देवाकडे जात नाही महाराज. कारण हे मन कसं आहे, हे मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना उसे समझा हूँ उतना ही मचल जाहे. सच कहता हूँ मेरी तकदीर
चंचळे एवढं चंचल चपळे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने की भगवंताचं नाम चिंतन गोड असून सुद्धा हे मन घेत नाही गड्यावर आहे का नाही. नवे नवे जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत दया असं फिके पुढे कातरवाडीकर भगवंताचं नाम चिंतन गोड असून हे मन घेत नाही. दारू कडू असून हे मन सोडत नाही हो. सोमनाथ दादा दारू कडू आहे असं म्हणतात हो. दारू पिणारे लोक वाकडं तोंड करतात म्हणे डोळे सुद्धा लावतात म्हणे ते थुंकतात बाहेर येतात म्हणे. दारू कडू असून लोक सोडत नाही महाराज. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. भगवंताचं नामचिंतन गोडे महाराज केलं पाहिजे आपण. हा ऐका ऐका किती गोडे भगवंताचं नामचिंतन टाळी वाजा. हा अमृत है हरि नाम जगत में अमृत है हरि नाम जगत में छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम रहे तो जीना क्या हरि नाम रहे तो जीना क्या बोला हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. सगळ्यांनी भगवंताचं नाम चिंतन किती गोडे ऐका. काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरि का नाम जपोनी शबासर हरि का नाम जपोनी शबासर इसमें काल महीना क्या हरि नाम क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही गात नाही बरं सगळ्यांनी म्हणा आता. हरि नाम नाही तो जीना क्या. वा वा सगळेजण म्हणा. एवढंच आवाज येतोय फक्त मला. बाकीचे आजारी आहेत का म्हणा म्हणा रे. पण गाणे थोडे म्हणतोय म्हणा हो. भगवंताचं नाम चिंतन गायलं पाहिजे ना. हा हरि नाम नहीं तो जीना क्या बोला. वाह वाह. हरि नाम नहीं तो जीना क्या. वाह वाह. बोला बोला. हरि नाम नहीं तो जीना क्या. वा 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 वा. सुंदर टाळी वाजवली पाहिजे. हां गोड वातावरण झालंय. कारण भगवंताचं नामचिंतन हे गोडे अमृतापेक्षा गोडे महाराज केलं पाहिजे ना आपण. आता तुम्हीच कबुली दिली भगवंताचं नामचिंतन जर केलं नाही तर हरी नाम नाही तो जीना क्या. मग भगवंताचं नामचिंतन नसेल तर या जीवनाला जीवन जगून उपयोग नाही. मग केलं पाहिजे ना आपण. किती गोडे नामचिंतन. अमृत हरि नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना. हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना. हरि नाम नहीं तो जीना क्या. हरी नाम नाही तो जीना क्या. भगवंताचं नामचिंतनाचं सामर्थ्य. तुका म्हणे मला वाटतं देवी दिला देह भजना गुमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताचं नामचिंतनाचं सामर्थ्य याचं देही गडे देवाचे भजन. सांगा ना कातरवाडीकर तुमच्या गावात कुत्रे भजन करतात बैल गाढवं माणसंच भजन करतात ना. मग आपण माणसं आहोत ना. केलं पाहिजे भगवंताचं नामचिंतन. महाराज साधू संतांनी परमार्थ केला. त्यांना उगाचच आनंद नाही मिळाला.
जीवन समर्पित केलं महाराज. तुकोबारांनी नामचिंतन करावं. किती नामचिंतन. दिनरजनी हा चिदंदा गोविंदाचे पवाडे सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कारण का भगवंताचं नामचिंतन सतत केलं म्हणून तुकोबारांना खूप आनंद प्राप्त झाला. इतका आनंद गगनात पावत नाही. तुकोबाराय म्हणतात पूर आला आनंदाचा. एवढे आनंदी असणारे तुकोबारा एक दिवशी खूप नाराज झाले. भगवान परमात्म्यानेच विचारलं, महाराज तुम्ही तर खूप आनंदात मस्तीमध्ये परमार्थ करताना दिसतात ना नेहमी, पण आज तुमचा आनंद मावळला महाराज. तुम्ही नाराज दिसतायत महाराज. तुमच्या चेहऱ्यावर आनंदच नाही. नाराज का झाले? देवानं विचारलं. कोणी? तारीख देणाऱ्यांनी नाही. देवानं विचारलं, अहो महाराज तुम्ही नाराज दिसतायत, तुम्हाला काय दिलं पाहिजे? तुम्ही नाराज दिसतायत, तुम्ही आनंद प्राप्त झाला पाहिजे, तुम्हाला काय देऊ? भगवान परमात्म्याने विचारावं. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्हाला काय देशील? अहो महाराज तुम्ही फक्त सांगावं तुम्हाला काय देऊ. भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हटले तुम्हाला वैकुंठ देऊ का? वैकुंठ. तुकोबाराय म्हटलं वैकुंठ तर नकोच. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू मज. किंवा एक प्रसिद्ध प्रमाणे नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा वैकुंठासी आम्हाला को धाडू हारी. बोला वैकुंठासी आम्हाला को धाडू हारी. वैकुंठासी आम्हाला को धाडू हारी. वैकुंठासी आम्हाला को धाडू हारी. सदा सुद्धा नको. भगवान थाळी वाजवायची तर जोरात वाजवायचं, वाजायची अजिबात गरज नाही. आणि खरं तर इथं आनंद मिळतोय. तुम्ही सगळे चिंतन ऐकणारे माणसं आहेत म्हणून चिंतन मानतोय. कारण हे तुमचं जुनी परंपरा आहे. मला बाबांच्या सहवासात जीवन जगणारे माणसे, परमार्थ करणारे माणसं आहेत. चिंतन सांगितलं पाहिजे ना, आहे का नाही? आता इथं चिंतन ऐकणारे म्हणून मानतोय जरा. तुकोबाराय म्हणतात की देवा मला वैकुंठ नको. मग भगवान परमात्म्याने सांगितलं, महाराज तुम्ही वैकुंठ नको म्हणतात, पण न जाणो तुम्ही नाराज दिसतायत. मान सन्मान तर नाही पाहिजे तुम्हाला? माना करता तर नाही नाराज झाले ना. तुकोबाराय म्हणतात, ए देवा नको रे एवढं, म्हणजे इज्जत घेऊ माझी. अरे मी माना करता परमार्थ करणार नाही रे. उलट परमार्थ करणाऱ्याने मान अपमान या गोष्टी गुंडाळून ठेवल्या पाहिजे, मग परमार्थाला लागलं पाहिजे. मान अपमान गोवे अवघी गुंडूनी ठेवावे. देवा मला मान नको. ए देवा अरे मी मान थुंकून दिला, थुंकून थुंकून या माना. थुंकून दिला, थुंकून या मान दंब आणि मग करीतो कीर्तन. देवा दंबही थुंकला, मानही थुंकला, मग कीर्तनाला लागलो. देवा मी माना करता परमार्थ करणारा नाही. संपूर्ण विश्वाला बुद्धी पुरवणारा भगवान परमात्मा, त्याची बुद्धी कुंठित झाली. महाराज तुम्ही वैकुंठ नको म्हणतात, मान नको म्हणतात, मन जाणो तुम्ही धना करता तर नाही ना नाराज? पाकिट तर नाही कमी मिळालं ना तुम्हाला? पाकिट देऊ का तुम्हाला? पैसा देऊ का? धन देऊ का? कोणी विचारावं भगवान परमात्म्याने.
तुकोबाराय म्हणतात ए देवा काही आम्हीच दाखवतो तुम्हाला. अरे लाथाळीला संसार हा बाण आमचा आहे. जनतन धन केले तृणाई समान हा बाण आमचा आहे देवा. अरे देवा तुमचे येरवीत धन जे मद मृत्यू के समान. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी मला नजराणा पाठवला होता तर मी त्याचा धिक्कार केला. आणि देवा तुम्हाला धन देतो. अहो महाराज मी धन देत नाही. तुमचं गाथ्यामध्ये प्रमाण असं आहे. समाजामध्ये जर मान सन्मान किंमत धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी. 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 तुकोबारायनं सांगितलं की महाराज तुमच्या गाथेमध्ये प्रमाण असे धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. मान सन्मान जर पाहिजे असेल तर माणसाजवळ धन पाहिजे पैसा पाहिजे. कोणी किंमत देतो. पैसा असला ना महाराज मानाला बोलवण्याची गरज नाही. मान माग माग पळत येतो. काय वस्तुस्थिती आहे महाराज. बाबाजी एखादा श्रीमंत माणूस असू द्या धनवान माणूस असू द्या त्याच्याकडं पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही. ऐका बरं. एखादा श्रीमंत माणूस असताना त्याच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही तरी लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही. हो एखादा श्रीमंत माणूस असू द्या प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या त्याला बोलायची अक्कल नसली अमोल दादा तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. तो म्हणतो मी खरंच गोड बोलतो. त्याला शंका असते ना. खरंच गोड. अहो पाटील खूप गोड बोलतात तुम्ही. का हो माझं बोलणं एवढं आवडलं तुम्हाला. मी बोलत असताना काय आवडलं तुम्हाला. लोकांनी सांगितलं तुम्ही नाही का ते शेवटचं वाक्य वापरलं ते खूप आवडलं. म्हटलं कुठलं. तुम्ही नाही का बोलले हो शेवटी माझं बोलणं मी थांबवतो. इतकं आवडलं ना सुटलो रे बाबा याच्यात आवडीतून. हे ज्यांना ज्यांना कळाल त्यांना त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी महाप्रसाद घ्या आहे बरं. विठ्ठल विठ्ठल. धनवान माणसाला या जगामध्ये एवढी किंमत आहे महाराज. एवढी किंमत आहे. पागल असला तरी किंमत देतात. तो सांगू बाबाची माफी मागून मागतो. आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे. एवढा श्रीमंत आहे ना त्याच्या श्रीमंतीला माप नाही. आकाश दादा खूप श्रीमंत आहे पण 100% पागल आहे. फक्त श्रीमंती पण 100% पागल आहे. सोमनाथ दादा तरी सुद्धा आमच्या गावकऱ्यांनी त्याला बिनविरोध सरपंच करून टाकलो. बिनविरोध केलं सरपंच केलं यात नवाने बिनविरोध केलं प्रॉपर्टीमुळे पागल माणसाला. 26 जानेवारीचा दिवस गेल्या वर्षी 26 जानेवारीच्या दिवशी आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांना 26 जानेवारीचं भाषण करण्याकरता आमंत्रण दिलं. ऐका बरं. तिरंगा फडकलेला होता. क्रांतीवीराची पूजा झाली. सगळे पोरं रांगेत बसले होते. मग आता आपल्या गावातील सरपंच साहेब 26 जानेवारीबद्दल 2 शब्द बोलतील म्हणून त्यांच्याजवळ माईक ठेवला. मग आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांनी 26 जानेवारीच्या भाषणाला सुरुवात केली. पोरं हो आजची 26 जानेवारी. वा रे वा 26 जानेवारी याला म्हणतात 26 जानेवारी. वा 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 काय सगळे पोरं रांगेत बसत. वा 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 याला म्हणतात 26 जानेवारी. पोरं हो तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणलेत बरं कारण आज आहे 26 जानेवारी. पोरं हो आज 26 जानेवारी. याचं कारण माहिती आहे तुम्हाला. कारण काल 25 जानेवारी तुम्हाला आज या 26 जानेवारीचं भाषण महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. महाराज पागल असला तर या जगामध्ये लोक धनवनाला किंमत देतात. पण सांगू दादा या जगामध्ये प्रेम करतात ना लोक पैशावरच प्रेम करतात. सब पैसो के भाई सब पैसो के भाई दिल का साथी कोई नहीं अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले सब पैसों के भाई. भाई रे सब पैसों के भाई. भाई रे सब पैसों के भाई. या जगात लोक पैशावाल्याला किंमत देतात आणि काही तर या पैशावाल्यावरच प्रेम करतात ना. हे प्रेम करणारे बी काही पागल झाले हो. काही तर म्हणतात संसारामध्ये तू माझा प्राण आहे
तू माझा श्वास आहे, मी जगू शकत नाही, मी मरून जाईल. ए गंदा याला का प्रेम म्हणतात दादा? अरे पैशावाल्यावर प्रेम करता या जगात संसार में. ऐका, एका साधूचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. या संसारामध्ये मतलबी दुनिया आहेत महाराज. संसार में मतलब की दुनिया होती है. वाक्य ऐका बरं. संसार में मतलब की दुनिया होती, जिस पे भरोसा करो वही साला जिंदगी में धोखा देता है, उसी का नाम संसार है. या जगातील लोक सगळे मतलबी आहेत महाराज. हे प्रेम करता तो तुम्ही प्रेम करता, तुम्ही जोपर्यंत धावपळ करता, जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतकाळीचे ऐकूनी, अंतकाळीचे ऐकूनी, जन हे सुखाचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याचे. टाळी 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 झाली पाहिजे बरं. आकाश महाराजांनी अनुभव व्यक्त केला. जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. या जगातील सगळे लोक पैशावर प्रेम करतात महाराज बरं का. प्रेम करतात ना. सांगतो मी तुम्हाला, या संसारामध्ये काही काही लोक प्रेमात पागल झाले. सांगू दादा, अंत काळीच्या कोणीच येत नाही बरं जवळ. महाराजांनी प्रमाण दिलं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, सुख में तेरे साथ रहेंगे, दुख में सब मुंह मोड़ेंगे. शब्द ऐका बरं. सुख में तेरे साथ रहेंगे, दुख में सब मुंह मोड़ेंगे. ये दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे. कसम वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कोई किसी का नहीं झूठे, कोई किसी का नहीं झूठे, नात है नातों का क्या. कसम वादे प्यार वफा सब बात है बातों का क्या. या जगातील लोक मतलब आहेत महाराज. प्रेम करायचे ना देवावर करा महाराज. साधू संतांनी प्रेम केलं, परमार्थ करत असताना त्यांना प्रेमाचं फळ प्राप्त झालं, ते म्हणजे आनंद. तुकोबारायांना भगवान परमात्म्याने सांगावं, महाराज तुम्हाला धन देऊ का? तुकोबाराय म्हटले मला धन सुद्धा नको. शेवटी भगवान परमात्म्याने हात जोडले, महाराज तुम्ही वैकुंठ नको म्हणतात, मान नको म्हणतात, धन नको म्हणतात, मग तुम्हाला देऊ तरी काय सांगा ना. सांगा ना बाबा. 8:30 वाजत आले तर तुम्ही काहीच मागत नाही. तुकोबाराय म्हणतात, बरं देवायचे ना मला, तू काय द्यावं वाटतं ना, मला ते दे. जानोनी नाते करी माझे मन, जानोनी नाते करी माझे मन, हे जानोनी नाते करी माझे मन, 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 जानोनी नाते करी माझे मन. हे तुझी प्रेम खून देवनिया, तुझी प्रेम खून देवनिया, मग मी व्यवहारी आदरवर, मग मी व्यवहारी आदरवर. हे तुझी प्रेम खून देवनिया, तुझी प्रेम खून देवनिया, मग
टाळीचा प्रतिसाद देत चला. हे सगळे प्रेमाने गाणारे वाजवणारे माणसे मिळाले तुम्हाला. नाही तर काही काही गायक मत आम्ही रागात गातो. अनुरागात गाराजे. हा देवाला प्रेम आवडत आहे का नाही. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्यागू साल बी दुर्गर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे महाराज. आणि प्रेम अशी गोष्ट आहे, प्रेम न हे सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणू. प्रेम हे नजरेतून कळत असतं. म्हणून तुम्ही टाळी वाजवली तर तुमचं आम्हाला प्रेम कळणार आहे का नाही. कारण प्रेम हे नजरेतून कळत असतं. सोमनाथ दादा हे सुद्धा आपल्यावर कोण कोण प्रेम करत नाही हे मी एका मिनिटात सांगू शकतो. कारण प्रेम हे नजरेतून कळत असतं ना. पण इथं बसल्यापैकी आपल्यावर प्रेम करत नाही असं कोणीच नाही. बरं सगळेच आपल्यावर नितांत प्रेम करतात असा माझा पक्का गोड गैरसमज आहे. विठ्ठल 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 तुकोबाराय म्हणतात देवा मला द्यायचे ना मला ते कर जाणत ऐका गड्याव जाणत कर. याचा अर्थ काय होतो, मला ज्ञानी कर ज्ञानी. आणि देवा तू अनेकांना ज्ञान दिलं ना रे. देवा तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे ना. तू काही देतो रे. एकानं तर वाटीभरच दूध मागितलं होतं. तू त्याला तर जर्सी गाय आपलं दुधाचा शिराचा सागर उपमान्यो शिराचा सागर हे उपमान्यो क्षीराचा सागर उपमान्यो क्षीराचा सागर हे आठवती बाला बैसगीला शिराचा सागर उपमान्यो शिराचा सागर उपमान्यो. तर तुला वाटी बरं दूध मागितलं त्याला दुधाचा सागर देऊन टाकतो. तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे देवा. तू काही देऊ शकतो. मला ज्ञान दे ज्ञान. ज्ञानी पण तू अनेकांना केलं ना. एकाला तर मला वाटतं युद्ध करता करता रणभूमीवर ज्ञान दिलं ना. एकाला तर मला वाटतं यमुनेच्या काठावर ज्ञान दिलं. उत्तानपाद राजाचा सुपुत्र द्रुहबाळ बरं का. द्रुहबाळ महाराज बापाच्या मांडीवर बसला असताना जन्म आपलं सावत्राईने लत्ता प्रहार केला, लात मारली. जन्म देणाऱ्या आईने त्या बाळाला जवळ घेतलं. ध्रुवा नाराज नको हो म्हटले. तुला बापाची मांडी पाहिजे ना. नाही बसू दिलं ना तुला तुझ्या सावत्राईने. काळजी नको करू. तुला बापाची मांडी पाहिजे ना. बापाची मांडी पुरवणारा तो भगवान परमात्मा आहे. का गाई तो कुठं राहतो, जंगलामध्ये राहतो म्हटले. सहज बोलले आई. आईच्या शब्दावर विश्वास ठेवला महाराज. निघाला जंगलाच्या दिशेने. मध्यंतरी नारदजी भेटले. नारदजीने विचारलं का रे ध्रुवा कुठं चालला. म्हटलं मला बापाची मांडी मिळवायची. तो भगवान परमात्मा जंगलात राहतो माझ्या आईने सांगितलं. नारदजीला वाटतं परफेक्ट काम झालं. ओम नमो भगवते या वासुदेवाय या मंत्राची साधना कर म्हटले. लवकर तुला बापाची मांडी मिळेल. भगवान परमात्मा भेट देईल. विश्वास ठेवला महाराज साधूच्या शब्दावर. आणि साधूच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे महाराज. जर विश्वास ठेवला आपण आचरणात आला तर वाल्याचा वाल्मिक ऋषी सुद्धा होतो. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूर दे, विश्वास जरूर है, तेरा साथ निभाएगा, तेरी तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, जरूरी है, जरूरी है. गोड प्रमाण दिलं. हं, विश्वास जरूरी आहे महाराज. भगवंताच्या नामचिंतनाचा उपदेश साधू संतांनी केले की त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. भगवान परमात्मा भेटलो, विश्वास ठेवला संतांच्या शब्दावर, आईच्या शब्दावर. द्रुहबाळ गेला. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची साधना केली. भगवान परमात्माच प्रसन्न झाले. सांगितलं द्रुहा मी साक्षात प्रसन्न झालो म्हटलं तुझ्याजवळ. डोळे उघडले महाराज. पाहिलं तर संपूर्ण विश्वाचा मालक भगवान परमात्म्याकडे पाहिलं. द्रुहबाळाने रडायला लागला. भगवंताने विचारलं मी प्रसन्न आहे तुझ्यावर, रडतो कशाला, काय मागायचे. म्हटले देवा मला तुमच्या बाबतीत बोलायचे. बोलला मग रडतो कशाला. म्हटले देवा तुमच्या बाबतीत बोलता बोलता वेद थकून गेला.
श्रुतीला बोलता आलं नाही, शेषाच्या जीवा जीवा झाल्या. तेव्हा मी तर पामरे, मी कसा बोलू शकतो तुझ्या बाबतीत? म्हटले मग तुला माझ्या बाबतीत बोलण्याकरता काय हवंय ते सांग. म्हटले देवा तुझ्या बाबतीत बोलण्याकरता ज्ञान तर लागेल ना, ज्ञान पाहिजे मला, ज्ञान. भगवान विष्णूच्या हातात एक शंख होता. तो शंख भगवान परमात्म्याने गालाला स्पर्श केला ध्रुवबाळाच्या. तर महाराज गाला कपोल शंखे शिवतले, तो शंख गालाला स्पर्श केल्याबरोबर वेदाची मती ठेले तो लागला बोलू. भगवान परमात्म्याच्या बाबतीत बोलायला लागला. देवा अरे तू अनेकांना ज्ञान केलं म्हणून मला हे ज्ञानी कर. हं बरं महाराज तुम्हाला जाणतं करतो, पुन्हा काय मागायचे? बरं देवा मला जाणतं केलं, ज्ञान प्राप्त करून दिलं ना, मग पुन्हा नेंत कर. भगवान परमात्म्याने हातच लावला डोक्याला. म्हणले आता तुम्ही ज्ञान मागितलं ठीक आहे, जाणतं करा म्हटले, आता पुन्हा नेंत कशाला? अरे देवा नुसतं ज्ञानच जर प्राप्त राहिलं तर मला अभिमान होईल ना, कारण काही काहींचा हारी पाठच पाठरात होणार देवा. तरी ते आवरले जात नाही ना रे देवा. अरे मला माहिती आहे देवा या ज्ञानाने अनेकांचा घात केला ना. हो ना, वस्तुस्थिती आहे महाराज. काही काही वाकतच नाही बरं, लाटण्यासारखे असतात बाबाचे काही काही. लाटणं माहिती आहे ना, लाटणंच म्हणतात इकडं, लाटणं माहिती आहे ना, लाटणं मध्ये बारीक असं दोन्ही बाजूला, नाही नाही चुकलं माझं, दोन्ही बाजूला जाड मध्ये लाटण्यासारखे असतात काही काही. लाटणे ऐसा न लवे महाराज, काही काही वाकत नाही महाराज. पण एक सांगू, परमार्थात जर तुमच्या अंगी नम्रता नसेल महाराज, नम्र झाला भूता तेने गुणविला अनंता. नम्रता नसेल त्या परमार्थाला काहीही किंमत नाही. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. म्हणून परमार्थ म्हणजे काय, एक सोपी व्याख्या सांगतो ऐका. परमार्थ म्हणजे असं नाही कपडे काढणे राख लावणे हिमालयात जाणे, याला परमार्थ नाही म्हणतात. परमार्थाची एक सोपी व्याख्या सांगतो, आवडेल तुम्हाला. आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन, मन की तरंग मारलो बस हो गया भजन, कटुता को मन से त्याग दो मीठे वचन कहो, वाणी का स्वर सुधार लो, वाणी का स्वर सुधार लो बस हो गया भजन, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. यालाच परमार्थ म्हणतात दादा. तुम्ही जीवन जगण्याची कला शिकला की झाला परमार्थ, याच्या पलीकडे परमार्थ काही नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा मला नुसतं जर ज्ञान प्राप्त करून दिलं ना मला अभिमान होईल. आणि हा अभिमानाने अनेकांचा, लक्ष्मीला सुद्धा झाला होता अभिमान. म्हणून सांगतात ना, अभिमान सांडूनी पांडवा सर्वस्व करुणी सेवा, ती पाय धुवावयाचे या देवा. पात्र झाले देवा, हे अनेकांचा घात केला या ज्ञानाने. म्हणून मला नुसतं ज्ञानच नको देऊ, पुन्हा अज्ञानी कर जाणूनी नेणते करी माझे मन. हे जर मला दिलं तर हे तुझी प्रेम खूण देऊन, हे जर मला प्रेम खूण दिली तर मग मी संसारात राहील. कसा राहील दुसरं चरण, मग मी व्यवहारी असे न वर्ताता, 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 हे मग मी व्यवहारी असे न वर्ताता, 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 हे मग मी व्यवहारी असे न वर्ताता, 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 हे मग मी व्यवहारी असे न वर्ताता, मग मी व्यवहारी असे न वर्ताता, मग मी व्यवहारी
मग मी व्यवहारी असेन वर्तत जेवे जळा आत पद्मपत. तुकोबाराय म्हणतात मी देवा संसारात राहीन पण कसा राहीन ऐका बरं. तुकोबाराय दृष्टांत देतात जेवी जळा आत पद्मपत्र ऐका गड्याव. तुकोबाराय म्हणतात मी संसारात राहीन पण कमळाचं फूल पाण्यात राहतं पण पाण्यात राहून पाण्याचा आणि त्याचा फारसा संबंध येत नाही. मी तसं संसारात राहीन. एका साधूने सांगितले संसारात कसं राहिलं पाहिजे. ना जग छोडो ना हरी बोलो करम कर जिंदगानी में रहो दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता है पानी में. किंवा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जाईसे. संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती. तसं संसारात राहिलं पाहिजे. अजून सोपं सांगू कसं राहिलं पाहिजे. माता माऊल्या तुम्ही उत्तर द्या आता ऐका. मला सांगा संसारात असं राहिलं पाहिजे दह्यात जर केस पडला दह्यातून केस काढण्याकरता कष्ट लागतात का. बोला ना बोला ना. दह्यात जर केस पडला दह्यातून केस काढण्याकरता कष्ट लागतात का नाही. अलगद बाहेर निघतो. बरं तो दह्यातून केस बाहेर काढल्यानंतर अंबादास महाराज तो दह्यात पडला होता का नाही हे सुद्धा कळत नाही. बरं त्याच्या अंगाला अजिबात दही लागलं राहत नाही. असं राहिलं पाहिजे संसारात. पण काही काही लोक दह्यात केस पडावा असं संसारात राहत नाही. कसं राहतात सांगू. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून येतो. बोला बोला. तुटून येतो का सुटून येतो. तुटून येतो पण सुटून येत नाही. मग त्या वाळलेल्या बाजरीच्या भाकरीतून आपल्याला केस काढायचे. मग काय करावं लागेल. शहाणी माणसं भाकरीवर पाणी मारतात. पाणी मारलं की भाकर नरम होते. नरम झाले की केस काढण्याकरता कष्ट लागत नाही. अलगद बाहेर निघतो. मग आपलं हे मन या संसारातून बाजूला निघत नाही ना. हे अलगद बाहेर निघालं पाहिजे. मग काय केलं पाहिजे याच्यावर हे भक्तिरूपी पाणी मारलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. एकदा की भगवंताचं नामचिंतन केलं की हे मन देवाकडे जायला वेळ लागत नाही. महाराज सांगू तुम्हाला संतांनी संसार सोडला नाही. महाराज संतांनी संसारात राहून परमार्थ केला. आपण परमार्थात राहून संसार करतो. हा फरक आहे बरं. बघा ना तुम्ही संतांचा परमार्थ. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी लसूण मिरची संसारात राहून परमार्थ केला. कांदा मुळा भाजी अवघी सगळ्या ठिकाणी देवाला पाहिलं. हो सर्वाभूती पाहे एक वासुदेव. जे सगळ्या ठिकाणी देवाला पाहतात त्याला साधू म्हणतात संत म्हणतात. महाराज संतांनी परमार्थ केला. तसं तुकोबाराय म्हणतात देवा मी संसारात राहीन कमळाचं फूल पाण्यात राहतं तसं संसारात राहीन. पुन्हा देवा परमार्थ करत असताना मला कितीही मोठा अडथळा आला ना मी कसा राहीन. तिसरं चरण ऐकोनी नाही के ऐकोनी नाही के ऐकोनी नाही के निंदा स्तुती गाणी ऐकोनी नाही के ऐकोनी नाही के ऐकोनी नाही के निंदा स्तुती गाणी ऐकोनी नाही के ऐकोनी नाही के ऐकोनी I
वा आकाश दादांनी काय मस्त हरकती काढल्या बरंच मस्त अशा वातावरणात हरकती काढल्या हरकत नाही वा वा गोड खरंच वातावरण गोड झालंय बरं आणि हे वातावरण पाहून तर मला असं वाटतं ना बाबा मी प्रसन्न झालो मला असं वाटतं मी पुन्हा येईन अगदी गोड वातावरण तयार झालंय महाराज आहे का नाही ऐकून ना ऐके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगी राज थोडं 5 मिनटं घेतले चालेल का म्हणजे तुमची परवानगी असेल तर नाही तर आपलं ठरलेलं आहे म्हणजे मी घरी जाणार आहे बा इथून असं आहे का थोडं 5 मिनटं घेतो कारण 9:30ला सुरू झाले ना चालेल ना जागर नाही करायचं आपण थोडंसं 5-10 मिनटं विठ्ठल विठ्ठल थोडंसं धावता विस्तार करतो ऐकोणी ना ऐके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज तुकोबाराय म्हणतात देवा माझी संसारामध्ये जर कधी या निंदा केली ना परमार्थामध्ये या लोकांनी तर उन्मनी अवस्थेतला योगी जसा तू समाधीला बसतो समाधीला बसल्यानंतर आपण बोलत असताना आपल्याला असं वाटतं की हा आपलं सगळं ऐकत असेल पण त्याचं कान आपल्याकडे नसतात बरं नाही कान तहे ठाई तुका म्हणे हसे जन नाही कान तहे ठाई महाराज आणि परमार्थ करत असताना निंदा होतच असते हा समाजाचा स्वभाव आहे महाराज लोक वाईटाच्या नादी लागतच नाही चांगल्याला सोडतच नाही बरोबर आहे का नाही पण निंदा झालीच पाहिजे अमोलदादा मी तर ह्या मताचं आहे माणसाची निंदा केल्याशिवाय प्रगतीच होत नाही काय मत आहे तुमचं म्हणून कोणीतरी एका साधूने म्हटलंय निंदकाचे घर असावे तालुक्यात शेजारी म्हटले का शेजारी म्हटले तो प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं जागा करतो निंदा होत राहते मस्तीमध्ये जीवन जगायचं हो कसं जीवन जगायचं एका महात्म्याचं नेहमी चिंतन मांडतो महाराज मी ऐका जैन महामुनींचं त्यांचं तरुण सागर म्हणजे त्यांचं वर्तमानपत्रामध्ये कटुसत्य छोटे छोटे चिंतन यायचे ऐका 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 दिसला त्याला मामा नाही जा ना मामाकडे थांबत असेल तर हरकत नाही ना मामाशिवाय पर्यायच नाही सध्या विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका लक्षपूर्वक ऐका आजींनी प्रयत्न केला तर थांबवण्याचा थांबत नाही पूर्वीचा काळ असा होता लहान लहान लेकर म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या आईने जर सांगितलं ना गपरे बुवा काय म्हणायची आई गपरे बुवा बुवा म्हणलं की आम्ही लगेच गप्प बसायचो मग मी शांत बसले आता सांगून पा बरं बुवा त्यांना कारण बुवा जितके होऊन गेले विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात निंदा करतात लोक समाजामध्ये पण निंदा केली ना प्रगतीमध्ये मागचा निंदाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही हत्ती चला बाजार तो कुत्ते भुके हजार हत्ती असा बाजारात चालतो डुल्लत चालतो कडे कुत्रे भुंकत राहतात कात्रवाडीकर हत्ती डुलत असतो चालत असतो कुत्रे भुंकत राहतात हत्ती लक्ष देतो कुत्र्यांकडं बोला ना अजिबात लक्ष देत नाही समजा हत्तीने जर कधी कुत्र्यांकडे फिरूनच पाहिलं काय राहील कुत्र्यांचं काहीच राहणार नाही पण हत्तीला किंमत राहणार नाही हे ध्यानात ठेवलं पाहिजे म्हणून हत्तीने फक्त चालायचं मस्तीमध्ये मी सांगत होतो कसं जीवन जगावं परमार्थामध्ये जैन महामुनी त्यांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला मी एक असा छोटासा पूर होता म्हणजे अरुंद रस्ता इकडून राजा चाललेला आहे आणि तिकडून वळू आला दौडवतात वळू माहिती आहे ना सांड तो राजा त्या वळूला म्हणतो ए वळू ओळखलं का मला राजा आहे म्हणे मी वळू म्हणे मग तू राजा आहे मी का सर्वसामान्य का मी तर महाराजा आहे मला सांगा त्या रस्त्यातून पुलावरून वळूने बाजूला झालं पाहिजे का राजाने बाजूला झालं पाहिजे याच्याच त्याचं शहाणपणा आहे मोठेपणा आहे उदाहरण संपलं उदाहरण दिलं कशासाठी त्या महात्म्याने दिवसात किंवा जीवनात आपल्याला बरेच वळू भेटतात त्यांच्याशी हुज्जत घालवायची नाही वेळ गमवायची नाही त्या वळूतून आपल्यात काय फरक आहे महाराज मस्तीमध्ये जीवन जगायचं परमार्थ करत असताना तुम्ही एका दिवशी नामचिंतन करत तू महाराज बरं का नामचिंतन करत चला तुम्ही गल्लीतून तरी लोक नाव ठेवतात क्यों रे बडे बाबा बन गए क्या ध्यान में राहतो दुसऱ्या दिवशी एका दिवशी तुम्ही डोळे बंद करून नामचिंतन करता लोक नाव ठेवतात मग डोळे उघडून वरती बघत चला तरी लोक म्हणतात क्यों बे इतने अभिमानी हो गए नीचे देखना ही बंद कर दे ऊपर देख कर चलता है तिसऱ्या दिवशी पुन्हा कार्यक्रम बदल का पुढे मागे डावीकडे उजवीकडे चौ बाजून बघत निघा तरी लोक म्हणतात क्यों बे आका ठिकाणा ही नाही क्या मुंडी हिलाते रहता है किधर किधर देखता है बे तू
त्याला रागच आला, त्याला वाटणार कसंही जीवन जगावं तर लोक नाव ठेवतात. त्याने दाम न घेतले बाबा, डोळ्यात घातले, डोळे फोडून टाकले. हे नावं ठेवणाऱ्याला कळालं की आपण ज्याला नावं ठेवत होतो त्याने डोळे फोडले. त्याला दुःख झालं पाहिजे होतं ना, दुःख नाही झालं. तो काय म्हणतो, फिर बराबर है, आक फोट डाला, किया हुआ कर्म का पाप उसको भोगना ही पडेगा, कोण उसका बाप भोगेगा. म्हणजे कसंही जीवन जगा लोक नावं ठेवतात आणि लोक वाईटाच्या नादी लागतच नाही, चांगल्याला सोडतच नाही. महाराज साधू संतांनी जगाचं चांगलं केलं का वाटोळं? चांगलं केलं, त्रासच दिला लोकांनी. मी साधं उदाहरण सांगतो. कोंबडा आपल्याला पहाटे उठवतो, उठा उद्योगाला लागा, आळस करू नका, बांग देतो, उठवतो ना आपल्याला. चांगलं काम आहे की नाही कोंबड्याचं? 31 डिसेंबरला काय करतात लोक? चांगलं करणाऱ्या जगाकडून शिक्षा आहे महाराज. काही काही विंचवाच्या जातीचे लोक आहेत बरं, असं आकडा वरती घेऊनच फिरतात. जालिंदर महाराज आकडा वरती, म्हणजे विंचवाचंच बोलतोय मी, आकडावरती ठाका देत राहतात. पण कितीही विषारी विंचू असला, विंचूने जर कधी पाल पाहिली, पाल खाऊन टाकते बरं का विंचवाला. म्हणून बरेच विंचू पालीलाच घाबरतात. बरं, पालीने समजू नये की आपण विंचू गिळून टाकला म्हणजे आपण फार श्रेष्ठ आहेत बा. पालीने जर कधी कोंबडी पाहिली, मग बघा इतकं गंमतशीर उदाहरण आहे. एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते, एवढी विषारी पाल त्याला कोंबडी खाते, एवढी विषारी कोंबडी. आपण विचारायचं भाग महाराज ऐका. लोक निंदा करतात. कबीर महाराजांचं मत असं, या जगात लोक कसे आहेत? आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, लोक वाईटाच्या नादी लागत नाही, चांगल्याला सोडत नाही. म्हणून जीवन जगत असताना तुकोबाराय म्हणतात, उन्मनी अवस्थेतला साधू जसा राहतो तसा मी राहीन. ऐकून न ऐके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राज. पुन्हा सांगतात, देखून न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नाची या सृष्टी चेल्या जेवी. मी स्वप्नासारखा संसार मानेल. सांगा मला, स्वप्नासारखा मानेल असं म्हणतात तुकोबाराय. स्वप्न खरं असतं का खोटं असतं? खोटं असतं? विचारा हरिश्चंद्राला. तुकोबारांना विचार, अनुग्रह कधी झाला आहे का नाही? सांगा मला, स्वप्न खरं असतं का खोटं असतं? खरंही असतं आणि वा धन्यवाद. म्हणजे तुम्ही दोघं बाजूने बोलतात आता, पण ऐका याचं उत्तर असे, सत्य देवतेविषयी जे स्वप्न पडतं ते सगळं खरं राहतं महाराज, आणि खोट्या संसाराविषयी जे स्वप्न पडतं ते सगळं खोटं राहतं. हे त्याचं उत्तर आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी संसारात राहीन, पण मग कसा राहीन? देखून न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नाची या सृष्टी चेल्या, स्वप्नासारखा संसार मानेल. फक्त तुझं नामचिंतन करेल विठोबा रखुमा टाळी. टाळी हात वरती करा सगळ्यांनी. थांबा थांबा रे बंग्या नका पाखू रे राजा. हा एक एक वा हरी विठो
तुका म्हणे ऐसे झाली या वाचून तुका म्हणे ऐसे झाली या वाचून तुका म्हणे ऐसे झाले आवाजून तुका म्हणे ऐसे झाले आवाजून करणे
बंडू महाराजांच्या गोळेगावकर यांच्या सानिध्यात राहणारी माणसं आहेत महाराज. लगेच काही क्षणाला एका क्षणात आठवण करून दिली महाराज, आहे का नाही? कारण एखाद्या साधूची संताची किंवा वारकरी चालींची सेवा घडली की फळ प्राप्त होतच महाराज. परमात्म्याची कृपा प्राप्त होतेच. म्हणून आमचे महाराजांनी अगदी गोड चाल गायली. पुन्हा आमच्या महाराज मंडळींसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली